या 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधली या ठिकाणी आलेली आहे। विशेषतः 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या ठिकाणी होणार आहे। लॉयड्सचं 4 मिलियन टन होणार आहे। चामोर्शीला अजून 35,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण करतो आहे। याचा एकत्रित विचार केला तर देशाच्या स्टील प्रोडक्शनच्या 30% स्टील प्रोडक्शन हे गडचिरोलीमध्ये होणार आहे। त्यामुळे स्टील सिटी ऑफ इंडिया असं गडचिरोलीला याच्या पुढे या जिल्ह्याला आपल्याला संबोधता येईल। आणि हे सगळं होत असताना यांच्याशी झालेल्या MOUमध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी 80% लोकल लोकांना त्या ठिकाणी जॉब्स द्यायचे आहेत, तरच त्यांना जे काही आमच्याकडनं कन्सेशन्स आहेत ते मिळणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस हा गडचिरोलीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। विशेषतः ज्या भागामध्ये 40 वर्षापूर्वी 1984 साली माओवाद्यांनी सगळ्यात मोठं अधिवेशन घेऊन भारताचं संविधान नाकारलं होतं, त्याच ठिकाणी आज त्याच संविधानाने नियुक्त केलेल्या सरकारच्या माध्यमातून एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट होतं आणि स्थानिकाच्या जीवनामध्ये एक परिवर्तन होतं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे।